प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आमच्या समाजानं कधी भेसळयुक्त तेल विकलेलं नाही। बावनकुळेंच्या समोर वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर सुटं तेल विक्रीवरील बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा याबाबत विषय मांडणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। सुटा तेलाचा प्रश्न अगदी छोटा प्रश्न आमच्या गवळी साहेबांनी मांडला। अरे आपला धंदाच तो आहे ना। आता मी मुळात मी आंध्रातला, आम्ही आमचा घाणा तेलाचा होता। आम्ही तेल काढायचा घाणा झुपून, आमचा धंदा तो आहे। प्युअर तेल आम्ही काढतो। प्युअर तेल काढत होते म्हणून कोणालाही हार्ट अटॅक येत नव्हता। आता पामोलिन खातात, सगळं भेसळ खाऊन राहिले। म्हणून बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर, प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी। सोबतच सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे। सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे। असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू। मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील।